हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी ॲस्पायरंटमध्ये. मित्रांनो, आपलं मोफत बुद्धिमत्ताचं हे 7वं लेक्चर आहे आणि अंकमालिकाचं तिसरं लेक्चर आहे. ठीक आहे, तर तिसरा पार्ट आहे म्हणू शकता. ओके, एकूण बुद्धिमत्ता जी आपली सिरीज आहे त्यापैकी त्यामधलं हे 7वं लेक्चर आहे. बुद्धिमत्ता सिरीजचं आपलं हे 7वं लेक्चर आहे आणि अंकमालिकाचा पार्ट 3 आहे. ओके, लक्षात ठेवा. तुम्हाला मी अंकमालिकेच्या पार्ट 1 मध्ये काय शिकवलं होतं? एक मिनिट. पार्ट 1 मध्ये थेरी झाली आपली. ठीक आहे, थेरी आणि टाईप वाईज क्वेश्चन टाईप झाले होते. पार्ट 2 मध्ये सेकंड लेक्चरमध्ये काही टाईप राहिले होते शिल्लक, ते कंप्लीट केले आणि त्यानंतर प्रॅक्टिस क्वेश्चन केले. ठीक आहे, प्रॅक्टिस क्वेश्चन्स केले. आता हा तिसरा पार्ट आहे ज्यामध्ये आपण TCS, IBPS किंवा TCSचे म्हणू शकतो मी, TCSचे PYQ बघणार आहोत. ठीक आहे, PYQ बघणार आहोत. ओके, चला 3 पार्टमध्ये हे लेक्चर संपून गेलं. आजचं हे तिसरा पार्ट होय, आज संपून जाईल लेक्चर. 7वं लेक्चर आहे. 7वं लेक्चर आणि अंकमालिकाचा पार्ट 3 आहे. ठीक आहे, पार्ट 3 आहे आणि हे 7वं लेक्चर आहे. चला नेक्स्ट. मी ह्या 3 एक्झाम क्रॅक केल्या आतापर्यंत. पोस्टमन, MTS आणि तलाठी भरती 2023ला मी ॲज अ तलाठी म्हणून लागलो होतो, परंतु डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये कटल्यामुळे मला जॉईनिंग भेटली नाही. ओके, इथे 100 पैकी 90 मार्क होते पोस्टमनमध्ये मला आणि MTSमध्ये मला 100 पैकी 88 मार्क होते. तलाठी भरती 2019मध्ये 200 पैकी 174 मार्क होते, 174 होते. ओके, आणि तलाठी भरती 2023मध्ये 173 मार्क होते 200 पैकी आणि या ठिकाणी माझा रिझल्ट नाही आला. ठीक आहे, इथे माझं सिलेक्शन नाही झालं. तलाठीवरती 2023मध्ये सिलेक्शन नाही झालं. ओके, चला. आणि हां, ज्यांना कोणाला माझ्याकडून गणित शिकायची इच्छा असेल त्यांनी निश्चितच माझ्या ॲपवर जाऊन आउट ऑफ मॅथ्स ही बॅच जॉईन करू शकता अगदी माफक फीजमध्ये. ओके, खूप अतिशय कमीत कमी फीज ठेवण्याचा मी प्रयत्न केला आहे, जेणेकरून तुम्हाला एका एक्झाम क्रॅक केलेल्या व्यक्तीचं नॉलेज भेटावं, एक्झाम क्रॅक केलेल्या व्यक्तीकडून तुम्ही शिकावं, ही यामागची इच्छा आहे. ओके, आणि तुम्हाला अफोर्डेबल होईल या प्राईजमध्ये ही प्राईज मी ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. ठीक आहे, तुम्हाला ज्या प्राईजमध्ये अफोर्डेबल होईल त्या प्राईजमध्ये मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला आहे सगळ्या गोष्टी आणि ती बॅच. ओके, या PPT खराब झाले, यांचं काही तेवढं हे नाही. ठीक आहे, चला. आपल्या रिझनिंगचे एकूण 22 टॉपिक तुम्हाला या बॅचमध्ये मी शिकवून दिला जाईल. ठीक आहे, कोणती बॅच आहे? आपली फ्री रिझनिंग ही बॅच आहे. ही जे यूट्यूबवर क्लास होत आहे सगळे, डेली सकाळी 7 AM ला लेक्चर तुमचं अपलोड होत आहे. ओके, डेली सकाळी 7 AM ला लेक्चर अपलोड होत आहे. आतापर्यंत आपलं याचं एक लेक्चर झालं. अक्षर मालिकेचे 3 लेक्चर झाले. अंकमालिकेचे आतापर्यंत 2 झाले. आजचं एक तिसरं लेक्चर, एकूण 3 लेक्चर. ठीक आहे, त्यानंतर अक्षर मालिकेचं याचे 2 लेक्चर येईल. लयबद्ध अक्षर मालिका याचं 1 लेक्चर येईल. ओके, सांकेतिक भाषा मला वाटते 5 ते 6 लेक्चर होईल, कन्फर्म नाही सांगता येणार आता सध्या. ओके, समान संबंध आणि वर्गीकरण, वर्गीकरणचे 2, याचे 4. ठीक आहे, बरं हा क्रम बघून घ्या. 2 की माझ्या लक्षात नाही आलं ते 2 की 4 होईल. तर मी डाटा बघितला नाही, तो किती त्याच्यामध्ये डाटा आहे, किती मोठं लेक्चर आहे ते माहीत नाही. ओके, चला. तर एवढे तुमचे लेक्चर होऊन जाईल. आतापर्यंत आपले 1-2 अंकमालिका चालू आहे. चला, ओके, सुरुवात करतो आजच्या आपल्या लेक्चरला. हे रिझनिंगचे चॅप्टर आहे सगळे, जे की तुम्हाला मी यूट्यूबवर शिकवून देणार आहोत. हे 20 टॉपिक्स आणि हे 2, एकूण 22 टॉपिकवर तुमचं 22 टॉपिक असेल या बॅचमध्ये. ओके, त्यानंतर मी जे माझ्या ॲपवर गणिताची सिरीज चालवली आहे आउट ऑफ मॅथ्स, जे की कंप्लीट करून दिलं आहे पूर्णच्या पूर्ण लेक्चर कंप्लीट करून दिले. त्यामध्ये एकूण 40 टॉपिक्स आहेत, त्यापैकी हे 20 टॉपिक्स आणि
हे 20 टॉपिक्स, एकूण 138 म्हणजे 138 लेक्चर्स तुम्हाला मी इथे प्रोव्हाइड केले. सगळ्या गोष्टी अगदी डिटेलमध्ये तुमच्यासोबत मी डिस्कस केल्या आहे. एक 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 छोटं छोटं पॉईंट मी तुमच्यासोबत डिस्कस केला आहे या आउट ऑफ मॅथ बॅचमध्ये. ओके, एका गोष्टीवर एका टाईपवर 10 8 10 क्वेश्चन्स मी प्रॅक्टिस क्वेश्चन म्हणून टाकले या बॅचमध्ये. ठीक आहे, जेणेकरून मी तुम्हाला आधी पण सांगितलं होतं, तुम्ही एका टाईपवर फोकस करा, एका छोट्या गोष्टींवर तुम्ही फोकस करा, एकही गोष्ट मिस नका करू. जी एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाची आहे अशी एकही गोष्ट तुम्ही मिस नका करू. ओके, त्यासाठी मी ती बॅच बनवली आहे आउट ऑफ मॅथ्स. ओके, आणि यामध्ये पण रिझनिंगमध्ये पण मी प्रत्येक डिटेलमध्ये गोष्टी तुमच्यासोबत मी घेत आहो. ओके, हा चला हेच आपलं करंट पेज. TCS PYQ तलाठी म्हाडा WRD ITI इन्स्ट्रक्टर या एक्झाममध्ये आलेले PYQ इथे मी घेणार आहोत. कशाचे? अंक मालिका किंवा नंबर सिरीज याचे. ओके, चला यातला 11 नंबरचा क्वेश्चन झाला होता आपला. क्वेश्चन नंबर 12 घ्या आता. खालील प्रश्नात दिलेल्या मालिकेतील दिलेल्या मालिकेतील संख्या शोधा, गहाळ संख्या शोधा. ठीक आहे, गहाळ संख्या शोधा. म्हणजे तुम्हाला हे सिरीज दिले, या ठिकाणची तुम्हाला क्वेश्चन मार्क या ठिकाणी काय येईल ते शोधायचं आहे. बघा, 32 गुणिला 32 प्लस 0, 32 प्लस 1, 32 प्लस 2 32 प्लस 0 32 आले, 32 प्लस 1 33 झाले, 33 प्लस 2 35 झाले आणि प्लस 3 35 आणि 3 38. ठीक आहे, प्लस 1 प्लस 0 प्लस 1 प्लस 2 प्लस 3, आता इथे प्लस 4 येईल. ठीक आहे, 38 प्लस 4 42. तुमचा आन्सर काय? 42. ठीक आहे, बघा हे जे तुमच्यासोबत मी क्वेश्चन डिस्कस करताना क्वेश्चन घेताना हे एक्झाममध्ये आलेले क्वेश्चन आहे, TCSनी विचारलेले क्वेश्चन आहे. या लेवलची तुमची एक्झाम असते, TCS घेते. ओके, याच्याकडे थोडी हार्ड लेवल पण राहते, जे की समोर मी क्वेश्चन टाकले सगळे. चला, 27 प्लस 0 प्लस 1 प्लस 2 प्लस 4, 1 मिनटं, 4 आणि 3 प्लस 7, हो 7 5 12 प्लस 5. ठीक आहे, एक पद चुकीचे आहे ते तुम्हाला शोधायचं आहे. दिसत आहे सिरीज? प्लस 0 प्लस 1 प्लस 2 प्लस 4 प्लस 7 प्लस 5. मी काय म्हणतो, मगाची सिरीज तुम्हाला माहिती आहे ना, प्लस 0 प्लस 1 प्लस 2 प्लस 3 प्लस 5, म्हणजे 1 2 3 4 5, त्याच्या आधी 0. ठीक आहे, 0 1 2 3 4 5 एवढा फरक होता ना. आता ती सिरीज लावून पहा, 0 1 2, इथं 3चा फरक घेऊ का मी सध्या? ठीक आहे, तर ह्या 34 मी क्रॉस करतो, पहिले 3चा फरक घेऊन पाहतो. 30 आणि 3 33. ओके, 30 आणि 3 33 घेतो इथे. 33 प्लस 4 37 प्लस 5 42. ठीक आहे, म्हणजे बघा 0 1 2 3 4 आणि 5चा डिफरन्स आहे. तुमचे चुकीचे पद आहे 34. ठीक आहे, हे 34 हे पद चुकीचं आहे. ऑप्शन नंबर 2 इज युअर राईट. बघा, अशा प्रश्नामध्ये तुमचं जे पद चुकीचं आहे ते पद इथे लिहायचं आहे, जे तुम्ही पद नंतर चुकीचं पद बदलवलं ते नाही लिहायचं. ओके, बघा या क्वेश्चनमध्ये आधीचा क्वेश्चन घेतो. या ठिकाणी तुम्ही काय केलं, इथे 34च्या ऐवजी 33 केले होते ना, 33 केले होते ना. मग तुमचं आन्सर कोणतं येईल? जे पद तुमचं चुकीचं होतं 34 हे तुमचं आन्सर येईल. ठीक आहे, ना की 33. ओके, नेक्स्ट 142 141 132 107. फरक बघा किती आहे? ह्या दोघांचा फरक आहे, ह्या दोघांचा फरक पहा. 32 आणि 10 42 म्हणजे 9. इथे 9चा फरक आहे, इथे कितीचा फरक आहे? 42. 41 नाही 42, 1चा फरक आहे. ओके, ह्या दोघांचा फरक पहा किती आहे, कितीचा आहे? 1 9 किती 5 25चा फरक आहे का? 7 5 12 2 हात चालला 1 10 3 13, बरोबर 25चा फरक आहे. ओके, चला इथं काय ते तुम्हाला शोधायचं आहे. दिसत आहे फरक कोणता आहे? वर्गसंख्या तुम्हाला फरक दिसत असेल 1 9 5, म्हणजे बघा हा 1चा वर्ग आहे, हा 3चा वर्ग, हा कितीचा वर्ग? 5चा वर्ग. 1 3 5, ऑब्व्हियसली हा 7चा वर्ग फरक आहे इथे. ठीक आहे, 7चा वर्ग म्हणजे 49चा फरक आहे, 49चा फरक आहे.
फरक कितीचा आता 49चा झालं तुमचं. 49चा फरक आहे, हे आता मोडून टाका. 1चा फरक, 9चा फरक, 25चा फरक आणि 49चा फरक. 42 मधून 1 गेला 141. 142 मधून 1 गेला 141. यातून 9 काढा 132. 132 मधून 25 काढा 107. 107 मधून 49 काढा. किती राहिले? 17तून 9 गेले किती? 8 राहिले. 17तून 9 गेले 8 राहिले. धमकेला वापस 10तून 5 गेले 5 राहिले. 58. ठीक आहे. 58 इज युअर राईट आन्सर. समोरचं पद कोणतं तुमचं? 58. 58. नेक्स्ट. थोडं आता फास्ट घेतो. 4 त्रिक 12 12 सकम 72. बघा अशा कंडिशनमध्ये इथं गुणीला 3 दिसत आहे, गुणीला 6 दिसत आहे. आता पाहून घ्यायचं गुणीला किती आहे. किती? 3 6 ऑब्विसली 9 असायला पाहिजे इथे. 2 9 1808 हातचा 1. 7 9 63. 7 9 63 ने 1 64. आला चुकीचे पद. ठीक आहे. म्हणजे तुमचं इथे किती पद आहे? 7 9 63 आणि 1 64. 648 तुमचा आन्सर पाहिजे. ठीक आहे. आता पाहून घ्या वाटल्यास 3 1 3 3 2 7 3 3 9 3 4 12. इथं गुणीला 12 पाहिजे तुमचे. 12 8 96 6. 12 8 96 6 हातच्याले 9. 12 48 48 आणि 9 57 7 हातच्याले 5. 12 सकम 72 72 न 5 77. ठीक आहे. चला तुमचं चुकीचं पद 548. ऑप्शन नंबर 3 इज युअर राईट आन्सर. ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. चला 1 मिनटं. कोणतं चालू होतं आपला? याचा ऑप्शन नंबर 3 तुमचं हे चुकीचं पद आहे. आन्सर तुमचं ऑप्शन नंबर 3. नेक्स्ट. हे झालं ना क्वेश्चन. 16 नंबरचा क्वेश्चन. 12 मिनटं. 168 172 188 224 288. याच्यामध्ये दिसतंय का तुम्हाला? काही दिसतंय का? फरकच कारण सरळ पहिलं किती होते? 8 आणि 4 12. 4चा फरक. इथे 2 आणि 6 8. 17 आणि 1 18. 16चा फरक. बघा 4चा फरक आहे, 16चा फरक आहे. ऑब्विसली 2चा वर्ग 2चा वर्ग 4चा वर्ग 6चा वर्गाचा फरक इथे. 6च्या वर्गाचा फरक इथे. 6 आणि 2 8च्या वर्गाचा फरक इथे. बघा दिसतं इथे आपण काय काय करता इथे. बघा डबल सांगतो मी. 4चा फरक 16चा फरक. 4चा फरक म्हणजे हा 2चा वर्ग आहे, हा 4चा वर्ग आहे. ऑब्विसली इथं 2 4 6च्या वर्गाचा फरक, त्यानंतर 8च्या वर्गाचा फरक येऊन जाईल. ओके. असं कसं सिलेक्ट करायचं हे सिरीज पाहायची. 2चा वर्ग 4चा वर्ग दिसत आहे म्हणजे समसंख्येचा वर्ग आहे. ऑब्विसली 2 नंतर 4 4 नंतर 6 6 नंतर 8चा वर्ग येऊन जाईल. 6चा वर्ग 36चा फरक आहे का पाहून घ्यायचा एकदा. 6 आणि 8 14 4 हातचाला 1. ठीक आहे. 18 आणि 4 22 बरोबर आहे. इथे 88 64चा फरक आहे एकदा पाहून घ्यायचं ह्या दोघांमध्ये. 4 आणि 4 8 22 आणि 6 28. ठीक आहे. मग आन्सर तुमचं काय राहील? तुमचं 8 नंतर 10च्या वर्गाचा फरक. 10चा वर्ग 100 होते. 288 प्लस 100 388. आन्सर तुमचं 388. 388. ठीक आहे. 388 तुमचा आन्सर आहे, जे की ऑप्शन नंबर तुमचं 4 आहे. 388. ठीक आहे. ऑप्शन नंबर 1 मिस झालं होतं तिसरं. ठीक आहे. 388 इज युअर राईट आन्सर. नंतर घ्या 16 आणि 2 18 18 आणि 4 22 22 आणि 6 28. इथे 8चा फरक आहे. 28 आणि 8. ठीक आहे. 10चा फरक. 2 4 6 8 10. ऑब्विसली 12चा फरक आहे. 46 आणि 2 48 आणि 10 58. नेक्स्ट क्वेश्चन नेक्स्ट तुमचं 58 आन्सर आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट 58 नंबरचा क्वेश्चन. 54 10 64 2 66 किती होते? 6 आणि 6 12. 6 आणि 6 12 हातचा 1 7 आणि 1 8 16. 12चा फरक आहे. 16चा फरक आहे. ऑब्विसली 12 आणि 4 16 16 आणि 4 20चा फरक असायला पाहिजे. 20 आणि 4 24चा फरक असायला पाहिजे. आणि आन्सर तुमचं 24 आणि 4 28चा फरक म्हणजे आन्सर तुमचा. ठीक आहे. चला पाहून घ्यायचं पहिलं. 6 आणि 6 12 येत आहे. 2 आणि 0 2 8 आणि 2 10. 4 आणि 2 6 6 आणि 8 किती होते? 14.
शेवटी 4 कोणता आहे? इथं पण आहे आणि इथं पण आहे. मग मोजून घ्या. 6 7 14 4 हातचाला 1 12 आणि 3 किती? 15. 154 इज युअर राईट आन्सर. ऑप्शन नंबर 1. ऑप्शन नंबर 1 154 इज युअर राईट आन्सर. नेक्स्ट. तुम्हाला समोरचं पद इथे शोधायचं आहे. किती ते? 8 2 16 16 48 48 2 96. हो ना? ऑब्विसली गुणला 2 गुणला 3 गुणिले 2 पुन्हा गुणला 3 असणार आहे आणि हे गुणिला 2 असणार आहे. ठीक आहे. पाहून घ्यायचं पहिलं. 3 × 18 8 येत आहे. 8 2 16 6 येत आहे. ठीक आहे. गुणिला पुन्हा 3 गुणला 2 गुणला 3 गुणला 2 गुणला 3 गुणला 2 गुणला 3 3 × 18 8 एकक स्थानी 8 इथं आणि इथं आहे. ठीक आहे. म्हणजे हे पण कटलं आणि हे खालचे 2 कटले. पाहून घ्यायचं आता. 3 × 18 8 हातचा 1 7 त्रिक 21 ने 1 22 2 हातच्याले 2 5 त्रिक 15 2 17. ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. 1728 1728. ठीक. नेक्स्ट 20 नंबर. टाईम बघा 16 मिनटं. 101 आणि 106 दोघांच्या मध्ये 5चा फरक आहे. 6 आणि 10 16 16 32 नाही 15चा फरक आहे. ठीक आहे. इथे कितीचा फरक आहे? 20चा फरक आहे. 3 आणि 2 13 आणि 2 15 5 10 15 20 ऑब्विसली 25चा फरक असेल. 5 आणि 1 6 6 6 6 सगळीकडे 6 आहे. ठीक आहे. 5 आणि 1 6 15 आणि 2 17 176 कुठे आहे? 176. ऑप्शन नंबर 3 इज युअर राईट आन्सर. नेक्स्ट. खालील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या आहे ते तुम्हाला शोधायचं आहे, निवड करायचं आहे. बघा प्रश्न बघायचा पहिलं. हे असं स्ट्रक्चर असन आणि इकडे क्वेश्चन मार्क असन तर इथं जास्त वाचायचं नाही. फक्त वाचायचं प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल बस एवढंच आहे. पूर्ण प्रश्न वाचायची गरज नाही तुम्हाला एक्झाममध्ये. असं करायचं. टॉपर्स असे करतात की पूर्ण प्रश्न वाचत नाही, फक्त इकडे पाहते आणि क्वेश्चन मार्क आहे याचा अर्थ समोरची संख्या शोधायची आहे. ओके. आणि फक्त प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल ते पाहायचे. मालिका पाहायची. बस झालं. एवढंच. तुमचे 2-3 शब्द पाहायचे. मोकळं. 12 12 11 11 11. ठीक आहे. नाही जमत त्याच्यावर फरक पाहा डायरेक्ट. दोघांमध्ये फरक आहे 9चा. ओके. ह्या दोघांमध्ये फरक आहे किती? 80 + 5 6. ठीक आहे. बघा हे तर 11 11 सेमच आहे. 1100 1100 सेमच आहे. 79 + 1 80 झाले. हे 90च्या नंतरचे 5 6 झाले आणि 80 ते 90 10 16 16चा फरक आहे. ऑब्विसली दिसतंय. 9चा फरक 16चा फरक 3चा वर्ग 4चा वर्ग ऑब्विसली इथे 5चा वर्ग आणि इथं 6चा वर्ग जे की 36 एवढा फरक आहे. ठीक आहे. 6 पाहून घ्यायचं फक्त एकदा. फक्त 6 किती? 9 आणि 6 15शी 5. ठीक आहे. 5 आणि 5 10शी 0 0 आणि 6 6 येत आहे. ठीक आहे. चला 6चा वर्ग 5चा वर्ग 4चा वर्ग 3चा वर्ग 2चा वर्ग 4चा फरक आहे. ओके. तुम्ही इकून किती मायनस चालले बघा. इकून इकडे मायनस होत आहे, इकून इकडे मायनस होत आहे. आता इकून इकडे मायनस होईल. 166 इज युअर राईट आन्सर. 166 तुमचा आन्सर आहे. ठीक आहे. 166. नेक्स्ट 22 नंबर बघा. आता 166 होतं मागच्याचा आन्सर. हे 104 + 2 6 6 आणि 3 9 9 आणि 5 14. प्रश्नचिन्ह जागी काय ते तुम्हाला शोधायचं आहे. 2 2 4 आणि 2 6 2चा फरक 6 आणि 3 9 3चा फरक 9 आणि 5 14 5चा फरक. इथं कोणती संख्या घेऊ जेणेकरून तुमचं सॅटिस्फाय होऊन जाईल. ओके. बघा 2 3 5 7 का? कारण की या आहे विषम संख्या. 7 आणि 4 1101 म्हणजे ऑप्शन तुमचं हे 121. ठीक आहे. 14 आणि 7 21 121. ठीक आहे. चला 121 इज युअर राईट आन्सर. का? कारण की बघा इथं 1चा फरक आहे, इथं 2चा फरक आहे. मग तुम्ही म्हणाल सर इथं 3चा फरक आणि 8 येऊ शकते का? हो. 4 आणि 3 7 पण इथं कुठं 7 देऊन नाही झालं. बघा बघा इथं बघा मी काय म्हणतो बघा इथं 1चा फरक आहे, इथं 2चा फरकांचा फरक हा 1चा फरक आहे, फरकांचा फरक 2चा आहे, फरकांचा फरक तुम्ही 3चा म्हणू शकता का? 5 आणि 3 8 बेरीज तुमची 8 होईल. परंतु 8 आणि 4 12 12चं कोणतं एकक स्थानी 2 कुठं दिसतंय का? नाही ना. मग टेन्शन घ्यायचं नाही. ओके. बघा 5 आणि 3 8 8चा फरक जर घेतलाय तर 8 आणि 4 12 12 ठिकाणी एकक स्थानी 2 कुठंही दिसत नाही म्हणजे टेन्शन घ्यायचं नाही. हे सिरीज नाही. बस आन्सर तुमचं 121. विषम संख्यांचा फरक 23
506, 510, 516, 524 आणि 534. सिरीज इकून तिकडे चालली, पाहून घ्या. 6 आणि 4 10. बघा 3 अंकी संख्या याचं काही तेवढं हे टेन्शन घेऊ नका तुम्ही. तुम्ही डायरेक्ट येतं बघा 500 500 500 500 सगळे. तुम्हाला फक्त 6 आणि 4 10, 10 आणि 6 16, 16 आणि 8 24, 24 आणि 10 34, 4 6 8 10, 2 12. ठीक आहे, 2 2चा फरक आहे. तुम्हाला +12 करायचे आहे. 4 आणि 2 6. एकक स्थानी 6 कुठं आहे का? इथं फक्त एका ठिकाणी आहे. ऑप्शन नंबर 2 इज युअर राईट आन्सर. नेक्स्ट 1320 क्वेश्चन मार्क 660 220 55 आणि 11 दिसतंय का? 11 5 55 गुणिले 5 5 5 5 25 नाही गुणिले 4 येत आहे का? 5 चौक 20 येते. 5 चौक 20 हातच्याला 2 5 चौक 20 2 22 गुणिले 4. ऑब्व्हियसली इथं गुणिले 3 येणार आहे. 3 2 6 3 2 6. ऑब्व्हियसली गुणिले 2 येणार आहे. 6 2 12 0 0 सगळीकडे पहिलं तर आहेच इथं. नंतर बेसक 1202 एकाच ठिकाणी आहे फक्त 1202. 1320 तुमचा आन्सर आहे. ठीक आहे, चला 1320 इज युअर राईट आन्सर. नेक्स्ट 21 मिनिट झाले आपले. 3600 1800 900 225 दिसतंय का? 9 2 18, 18 2 36 गुणिला 2 गुणला 2 आहे. ऑब्व्हियसली क्वेश्चन मार्क म्हणजे इथं पण गुणला 2 असणार आहे आणि क्वेश्चन मार्कच्या नंतरही गुणला 2 असणार आहे. ठीक आहे, पाहून घ्या. 250च्या दुप्पट किती होते? 500. 500 450. ठीक आहे, 250 450 450 तुमचा आन्सर आहे. ठीक आहे, चला गुणिला 2 गुणला 2ची ती सिरीज आहे. क्वेश्चन नंबर 26 घ्या. 500 479 460 सिरीज तुमची बॅकवर्ड आहे ते. ठीक आहे, पहिले हे करून घ्या. दोघांमध्ये फरक कितीचा आहे? 15चा फरक आहे का? हो. 8 5 13 8 5 13 हातचा 1 42 ने 1 43. हो 42 आणि 2 44. ठीक आहे, इथे कितीचा फरक आहे? 3 आणि 7 10 हातचा 1 45 आणि 1 46 17चा फरक. ऑब्व्हियसली 15 2 17 2 19 आणि 2 21 असा फरक असणार. म्हणजे किती? फक्त फरक थोडासा पाहून घ्यायचा. 9 0 0 9 + 0 0 9 + 1 10 येत आहे. हो सर तुम्ही म्हणाल 15 2 17 आणि 2 19 आणि 2 21 2 2चा फरक आहे. इकडून इकडे गेलं तर फरक मायनस होते म्हणजे 13चा फरक आहे इथे. चला जसं 443 मधून 15 गेले 428, 428 मधून 13 काढा तुमचा आन्सर इथे. 8 3 गेले 5. एकक स्थानी 5 कोटी आहे का? फक्त एकाच ठिकाणी आहे. ऑप्शन नंबर 1 मध्ये. ठीक आहे, चला किती? 415 तुमचा आन्सर आहे. ऑप्शन नंबर 1 इज युअर राईट आन्सर. 128 132 146 176 228 128 आणि 4 32 32 आणि 10 42 4 14चा फरक इथे. इथे किती फरक आहे? 4 5 6 7 30चा फरक आहे इथे. इथे कितीचा फरक आहे? 6 आणि 2 8 17 आणि 5 22 52चा फरक आहे. ठीक आहे, बरोबर आहे ना? 28 आणि 4 32 32 आणि 4 36 आणि 10 46 14चा फरक. इथे कितीचा फरक आहे? 6 6 0 14 आणि 15 16 17 30चा फरक. इथे 6 2 8 17 आणि 5 22. ठीक आहे, फरकांचा फरक 5 आता इथे 10चा फरक आहे. इथे कितीचा फरक आहे? 16चा फरक आहे. 4 आणि 10 14 14 आणि 16 फरक आहे. इथे 22चा फरक आहे. पुन्हा फरकांचा फरक घ्या. 10 6 16 16 6 22. ओके, चला मग काय तुमचं इथं पुन्हा 6चा फरक आहे. ठीक आहे, 6 2 8 28. मग ह्या दोघांमध्ये 28चा फरक असणार. ओके, फरकांचा फरक त्याचा फरक तुम्हाला एवढं कारनामे करावं लागते. ठीक आहे, 8 आणि 2 10 0 8 आणि 2 10 0 हातचा 1 5 आणि 3 8 करा 80 + 80. ठीक आहे, हो +80 करावं लागतं तुम्हाला. 8 + 0 8 आणि 0 0 22 आणि 8 30 300 कुठं आहे का इथे? 300. हो 300 ऑप्शन आहे इथे. 4 नंबर ऑप्शन. ठीक आहे, 4 ऑप्शन नंबर 3 300 इज युअर राईट आन्सर. ठीक आहे, 300 इज युअर राईट आन्सर. नेक्स्ट 28 नंबरचा क्वेश्चन. 177 162 147 137 117 काय फरक आहे पाहून घ्या. किती? 7 5 12 15चा फरक आहे. हे दोघांमध्ये 5 5 आणि 2 7 13 आणि 14 15चा फरक आहे. ऑब्व्हियसली इथं पण 15चा फरक राहणार आहे. 7 5 12 2 हातचा 1 14 आणि 2 16. ऑब्व्हियसली इथं 15चा फरक आहे. म्हणजे इथं -15 करा. 117 मधून 15 गेला 15 गेले किती? 7 5 गेले 2.
102 तुमचा आन्सर आहे. ठीक आहे, 102 तुमचा आन्सर आहे. एकक स्थानी 2 आहे ना, बस झालं, टेन्शन काय घ्यायचं. इथे एकक स्थानी फक्त एकच संख्या आहे 2 असणारी. ओके, 29. टाईम आपले 25 मिनिट झाले. 33, 100, 301, 904 एवढे दिसतंय का. 33 त्रिक 99 प्लस 1. मी कसं ओळखलं, 100 त्रिक 300 प्लस 1 आहे इथं दिसतंय डायरेक्ट म्हणून ओळखलं. ठीक आहे, पुन्हा 100 त्रिक 300 प्लस 1, पुन्हा 301 गुणला 3, 3 त्रिक 9 आणि 903, 903 प्लस 1 904, पुन्हा इथं मग गुणला 3 येईन आणि प्लस 1 येईन आणि आन्सर तुमचं पुन्हा गुणला 3 प्लस 1. ओके, आता हे कसं शोधायचं. 3 त्रिक 9 आणि 1 10, शेवटी शून्य असणारी एकच संख्या इथे. 3 त्रिक 9 आणि 1 10, शेवटी शून्य असणारी 10 म्हणजे शेवटी शून्य असणारी एकच संख्या आहे. ऑप्शन नंबर 1 इज युअर राईट आन्सर. ठीक आहे, असे प्रश्न सोडवा लागते एक्झाममध्ये. चला, आता जेवढे प्रश्न मी इथे तुमच्यासमोर दाखवले त्याची मी एकाची पण मी प्रॅक्टिस केली नव्हती. ओके, का, कारण की तुमच्यापर्यंत आतापर्यंत मी जेवढं लेक्चर घेतलं तेवढं लेक्चर सफिशियंट आहे हे क्वेश्चन टॅकल करण्यासाठी. 2 आणि 7, 23, 72, 20 किती, 6 प्लस 1. हे कसं मी गुणाकार आहे कसं ओळखतो. हे 2 आणि 220 दूरपर्यंत बेरीज वजाबाकीचा संबंध येत नाही, फरकचा संबंध येत नाही. ठीक आहे, म्हणून आकडे जर 0 इथून इथपर्यंत मोठे आकडे होत असन तर गुणाकार आहे असं काहीतरी समजून जायचं. 6 प्लस 1, 7 त्रिक 21 प्लस 2. ओके, बघा तुम्हाला फरकांची सिरीज शिकवली, फरकांचा फरक शिकवली आणि ही पण सिरीज तुम्हाला आता मी ऑलरेडी मी शिकवून आहे. सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत मी शिकवल्या आहे. ठीक आहे, गुणला 3 प्लस 1, गुणला 3 प्लस 2, इथे किती होते, हो 7 त्रिक 21 आणि 2 23. चला, आता या ठिकाणी किती आहेत ते 5 तुम्हाला. गुणला 3 तर पहिली येणारच आहे. 3 त्रिक 9 आणि 4, 3 त्रिक बघा हे 23 गुणला 3 करा, 3 त्रिक 9, 3 दुने 6, 69, 69 प्लस 3, गुणला 3 प्लस 1, गुणला 3 प्लस 2, गुणला 3 प्लस 3, इथं होईल गुणिला 3 प्लस 4 आणि तुमचा आन्सर येईल गुणिला 3 प्लस 5. ठीक आहे, चला 5 त्रिक 0 गुणला 3 0 प्लस 5, शेवटी एकक स्थानी 5 पाहिजे. ठीक आहे, चला काय म्हटलं मी, सिरीज कशी तुमची आहे ते सांगतो. गुणला 3 प्लस 1. ओके, हे झालं पहिलं. गुणला 3 प्लस 2, गुणला 3 प्लस 3. ओके, तसंच तुमचा आन्सर शेवटी गुणला 3 प्लस 5 आलं. 3 गुणला 0 0 प्लस 5 5, एकच स्थानी 5. ठीक आहे, ऑप्शन नंबर 2 इज युअर राईट आन्सर. नेक्स्ट 31 नंबर. 2 दुने 4, 4 दुने 8 मायनस 1. थांबा, कुठं तरी काहीतरी चुकता येते, फक्त एक पाहून घ्यायचं. मला वाटते हा क्वेश्चन कुठे काही चुकला का आपला, मला वाटते क्वेश्चन चुकला तर नाही. ठीक आहे, पाहून घेऊ तरी. मधात 2चा फरक आहे, इथे 4 आणि 3 7चा फरक आहे, इथून 28चा फरक आहे, इथं फरक पाडतो म्हटलं तर 5 आणि 2 7 7चा फरक आहे, इथं फरक काढतो म्हटलं तर कितीचा फरक आहे 0. 46 मधून 4 गेले 42, 420चा फरक आहे. कितीचा फरक आहे 2 3 28 7. ठीक आहे, पाहून घेऊ. क्वेश्चन चुकल्यासारखं असं काहीतरी वाटत आहे मला इथे. 420चा फरक, 4 2 8 मायनस 1, 7 चौक 28, 3 2 नाही, 7 2 14 नाही, 7 7 5 35. एक मिनिट पाहू द्या. 7 5 35. ओके, 4 10 40. या क्वेश्चनला नंतर टॅकल करू. 31 नंबरचा क्वेश्चन, मला वाटतं क्वेश्चन चुकला असं, नाही तर मग त्याला नंतर बघू आपण. ठीक आहे, चला 900 300 100 दिसत आहे, गुणला 3 गुणला 3. ठीक आहे, मग इकडे गुणला 3 होईल. यासाठी गुणला 3 करा कोणासोबत, 33.33 गुणला 3 केले तर 100 आन्सर येते. ठीक आहे, 33.33 गुणला 3 केले तर 100 आन्सर येते. ठीक आहे, 32 नंबर झाला क्वेश्चन. 33 नंबर बघा, 150 280 542
बघा इथून सुरुवातपासून ते एंडिंगपर्यंत खूप मोठं अंतर आहे, याचा अर्थ हे मल्टिपल गुणाकारवाली सिरीज आहे. ओके. 15 दुने 30 गुणिला 2 मायनस 20. इथं करा, गुणला 2 करा पहिलं, 0, 8 दुने 16, 6, हातचा 1, 2 2 4 1 5, 560 मायनस किती 18 का, गुणला 2 मायनस 18, गुणला 2 मायनस 20, गुणला 2 गुणिला 2 मायनस 18, सॉरी गुणला 2 मायनस 20. ओके. त्यानंतर हे गुणला 2 मायनस 18. आता हे येणार गुणला 2 मायनस 16. नंतर हे येणार गुणला 2 मायनस 14. ओके. चला, नंतर तुमचं आन्सर येणार गुणला 2 मायनस 12. ठीक आहे, दिसतंय. गुणला 2 गुणला 2 गुणला 2 सगळीकडेच आहे. इथं मायनस 20 मायनस 18 मायनस 16 मायनस 14 मायनस 12 मायनस 2 म्हणजे 2 2चा फरक आहे. 31 मिनटं झाले आपले. ओके. बरं, आपण इथे मित्रांनो थांबून जाऊ का, एक लास्ट करून टाकतो आणि आन्सर काढून घेतो तुमचं. ठीक आहे. हे होते 2 दुनी 4, 4तून म्हणजे 14तून 6 गेले, किती राहिले 18 येते का, 14, 2 दुनी 4, 4 म्हणजे 14, 14मधून 6 गेले 8 तुमचा आन्सर. ठीक आहे, बरोबर. 8 दुनी 16, 16मधून म्हणजे 6तून 4 गेले 2, तसंच 2 दुनी 4, 4तून 2 गेले 2 तुमचा आन्सर. एंडिंगला 2 कुठं आहे, एकाच ठिकाणी एंडिंगला 2 आहे. ऑप्शन नंबर 1 इज युअर राईट आन्सर. ठीक आहे, ऑप्शन नंबर 1 इज युअर राईट आन्सर. आपला टाइम झाला आहे, आपण थांबून जाऊ, बाकीचं उद्याच्या लेक्चरमध्ये कव्हर करू. ओके, थँक्यू.